गेले 7 दिवस या मंदिराचा एक प्रकारे नाट्य मंच तयार झाला होता. नाटक करायचं. स्वामी स्वरूपानंद सांगितलं, मजसी ह्या जगत रंगभूमीवरी जसे दिले तो सोंग, करीन संपादनी तशी मी राहून या निसंग. अशा प्रकारचं एक नाट्य गेले 6 दिवसापासून चालू आहे. संपूर्ण 7 दिवसामध्ये मी काय मिळवलं याचा आराखडा हा प्रत्येकाने तयार करायचा. हा ज्याचा त्यांनी तयार करायचा आणि त्या आराखड्यातून मला काय मिळवायचं आहे हे मी सांगेन. ते अंतःकरणामध्ये ठेवून त्याप्रमाणे पुढे त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करायचा आहे. तर त्या शेवटच्या प्रवेशाचं सार्थक होईल. आता ह्या प्रवेशात उतरण्यापूर्वी म्हणजे पडदा वर जाण्यापूर्वी, पडदा असताना नाटकामध्ये पडदे वर जातात खाली येतात, त्यातला पडदा म्हटलो वर जाण्यापूर्वी मी काही काल सूचना केली होती की लोकांच्या काही शंका वगैरे असतील तर त्याविषयी त्यांनी विचारावं. अशा बऱ्याचशा आलेल्या आहेत माझं, त्याची थोडक्यात उत्तर देतो आणि मग आपल्या मूळ विषयाकडे वळतो. तो विषय सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो, म्हणजे तोपर्यंत तुम्ही मनातल्या मनात विचार करा. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. अगदी गीतेचं सार हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. ज्ञानेश्वरांनी गीता लिहिली, गीतेवर भाष्य केलं एवढा करता की लोकांना परमार्थ मार्गाकडे लावावं. त्यांना काही इतर कुठल्या गोष्टी आजच्या समाज जीवनामध्ये ज्या तेव्हाही त्या होत्या, तिकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष ईश्वर प्राप्तीकडे होतं. म्हणून प्रत्यक्ष ईश्वराने जे कार्य केलं त्या कार्याला त्यांनी हाताशी धरलं. त्याचं प्रतीक म्हणजे भगवद्गीता आहे. म्हणून भगवद्गीतेवर भाष्य त्यांनी लिहिलं. हेतू एकच की तो आत्मा मी कसा मिळवायचा. जास्त शब्द न वापरताना त्यांनी एवढंच सांगितलं की आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. मला प्रयत्न करायचा आहे, आत्म्याच्या प्रवेखाली जायचं आहे, हळूहळू आत्म्यापर्यंत पोहोचायचं आहे, आत्म्यात लीन व्हायचं आहे. लीन झाल्यानंतर म्हणजे सर्वांगाने जेव्हा माणसाचं स्नान होतं कुंडामध्ये, त्यावेळेला तो बाहेर पडतो तेव्हा सचैल भिजलेला असतो, शरीराचा कण कण भिजलेला असतो. अशा प्रकारचं स्नान मला त्यात करायचं आहे. आत्म्यामध्ये स्नान करायचं आहे आणि पुन्हा देह आहे तोपर्यंत जगायचंच आहे. त्यामुळे या देहाचं परत यायचं आहे. पण या भिजलेल्या देहाचं याच्या पुढचं कार्य मला करायचं आहे. त्याला म्हणायचं हस्तगत रत्न. याचा विचार आपण नंतर करू. थोडक्यात तुम्हाला कल्पना दिली की काय ज्ञानेश्वरांना काय सांगायचं आहे नेमकं. तसं शाब्दिक बरंच आपण बोलू शकतो, परंतु नेमकं ज्ञानेश्वरांना अभिप्रेत काय आहे आणि हे एकदा कळलं ना म्हणजे श्री अरविंदाची थिअरी एकदम लक्षात येते. त्यांना हेच सांगायचं आहे
ते माझ्यामध्ये आणायचं. ज्ञानेश्वर इथपर्यंत थांबले की ते तत्व माझ्या देहामध्ये येईल. देही ब्रह्ममयो भवेत, असं मी होऊ शकेल. फक्त माझ्या देहापुरतं मर्यादित जे विधान ज्ञानेश्वरांनी केलं, तेच विधान श्री अरविंदांनी व्यापक केलं. त्याने सांगितलं की ते मी घेऊन येईल, माझ्या बरोबर इथे घेऊन येईल, पण माझ्या एकट्यापुरतं मर्यादित मी ते ठेवणार नाही. ते तत्व भूमंडलामध्ये या पृथ्वीवर आणायचं आहे मला, की ज्यामुळं सर्व लोकांना त्याचा फायदा होईल. त्याला अतिमानस असं म्हटलेलं आहे. आणि अतिमानस पृथ्वीच्या गर्भामध्ये आणून ठेवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. यावर आधारित मग तिथे त्यांनी एक ऑरोव्हिल नावाची एक नगरी निर्माण केली. हे त्यांचं स्वप्न होतं. अशा प्रकारचं स्वप्न ज्ञानेश्वरांचे जे चाहते आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्षामध्ये आणता येईल, काहीतरी करता येईल त्या बाबतीमध्ये. ते आपल्याला काही जमणार नाही वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. अत्युच्च पदावर गेल्यानंतर त्या पदामध्ये मी एकटा आपोआप रंगून जातो, ही सहज प्रक्रिया आहे. पण माझ्या बरोबर 10 लोकांना घेऊन जर रंगत आणली तर ते अधिक चांगलं, असा प्रयत्न आहे. तर त्या दृष्टीनं विचार, चिंतन, मनन आपण करा. तोपर्यंत मी या शंकांची उत्तर देतो. ध्यानात गोडी निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती. ध्यानात गोडी निर्माण होण्याकरता आपल्या मनाला एक बालरूपामध्ये पहा. मी एक अवखळ मुलगा आहे अशी कल्पना करा. आणि माझे वडील मला सांगतात की अभ्यास कर, हे घे पुस्तक वाच. माझं लक्ष त्यात नाही, त्या पुस्तकाची गोडी मला वाटत नाही. मग अशा वेळेला काय वडील काय करतील? ते कान धरतील आणि म्हणतील मी सांगतो ते कर, बैस इथं. तो मुलगा म्हणतो नाही हो, मला ते जमत नाही, ते वाचायचं मला मोठा कंटाळा येतो. मला तिकडे ते टीव्हीचा कार्यक्रम फार छान चाललेला आहे, आजची सिरियल तर फारच उत्तम आहे, मला तिकडे जाऊ देत. वडील काय म्हणतील त्यावेळेला? मी सांगतो ते ऐक, आणि ऐकलं नाही तर थोबाडी देतील. आपण आपल्याला इतकं परक जर समजू शकलो आणि मी जर माझ्या थोबाडीत देऊन सांगू शकलो की बैस, गोडी या लागत नाही म्हणजे काय होतं, अट्टहासाना बैस म्हणजे गोडी लागेल. ध्यान ही सर्वसामान्य प्रक्रिया अशी नाही, लोकांच्या नेहमीच्या आचरणात येणारा तो भाग नाहीये. हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक या मनाला त्या ध्यानामध्ये न्यायचं असतं आणि तिथं स्थिर करायचं असतं. स्थिर होणं वगैरे पुढे मग आपोआप होतात त्या गोष्टी, पण सुरुवातीला अट्टहासाने त्याला बसवावं लागतं. तिथे हा प्रयत्न करायचा म्हणजे ध्यानात गोडी निर्माण होईल. आपण स्वतःला परक समजायचा प्रयत्न करायचा ना. मला ध्यानात गोडी नाही म्हणजे काय नाही, कोणाला ध्यानात गोडी नाही? हा मी कोण? ज्याला ध्यानात गोडी नाही, ज्याला इतर खाण्यामध्ये, पाहण्यामध्ये, इतर गोष्टीमध्ये गोडी आहे, पण ध्यानात गोडी नाही, हा कोण माझ्यातला? हा जरा शोधून पाहायचा. तो शोधता शोधता बरोबर सापडतो आणि मग एक दिवस आपोआप ध्यानात गोडी निर्माण होते. आणि त्याकरता मार्ग आपला मार्ग अत्यंत साधा सोपा आहे, सहज रीतीनं होतं. तेवढं अट्टहासाने करा. गोडी वगैरे नंतरचा भाग आहे, पण अट्टहासाने ठराविक वेळला, एक अर्धा तास अमुक वेळला अमुक ठिकाणी बसायचं म्हणजे बसायचं. 1000 अडचणी जरी आल्या तरी त्या बाजूला सारायचं, बसायचं. असं अट्टहासाने मनाला जर शिकवलं, अगदी कान धरून कधी त्याला मनाला सज्जन म्हणावं लागतं, कधी मनाला दुर्जनही म्हणावं लागतं. कारण दोन्ही कामं करणारं ते मनच आहे.
अशा रीतीनं मनाला थोडं वळणावर आणायचं, म्हणजे आपोआप कालांतराने गोडी निर्माण होईल. अवभृत स्नान सामुदायिक ग्रंथ पारायणानंतर सामुदायिकच करायचे असते का? अवभृत स्नान सद्गुरूंनीच घालायचे असते का? ही परंपरा कधीपासून व कोणी सुरू केली? चांगलंय. अवभृत स्नानाचं मी संशोधन केलं नाही. माझ्या पीएचडीचा तो विषय नव्हता. अर्थात मी पीएचडी नाही आधी सांगतो, पण जी काही पुस्तकं लिहिली त्या पुस्तकाचा हेतू हा नव्हता, कुठलाही शोध घ्यायचा हा नव्हता. मला परंपरेने किंवा काही लोकांनी, विशेषतः माझ्या गुरुनी मला एवढंच सांगितलं की आपल्याकडे आपल्या नाथ परंपरा जी आहे त्यामध्ये मोठे अधिकारी माणसं, अगदी भीष्माचार्यापासून फार मोठे अधिकारी माणसं निर्माण झालेले आहेत. त्यातही आणखीन जी संत मंडळी जी आहेत, व्यासापासून येणारी पराशर ऋषी वगैरे ही सगळी मंडळी जी येतात त्याच्यामध्ये ही फार मोठी अधिकारी माणसं होती आणि हे यज्ञयाग करीत असत. त्या काळामध्ये यज्ञ करीत असत. त्या यज्ञाचं स्वरूपही मग पुढे विशाल झालं. मग वाग्यज्ञ निर्माण झाला, ग्रंथयज्ञ निर्माण झाला, आणखीन विविध प्रभाव. म्हणजे जे काय मी करतो त्याला यज्ञाचं स्वरूप द्यायचं, म्हणजे तो आपोआप यज्ञ होतो. आता आपला गेल्या वेळेस आता चालू असलेला सप्ताह हा सुद्धा यज्ञच आहे ना, असं आहे. गीता यज्ञ असं म्हणतात त्याला. तर अशा रीतीने हे सगळं यज्ञाचं स्वरूप आहे. यज्ञामध्ये जेव्हा पूर्णाहुती होते, यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या आहुती आहेत, त्यामध्ये मग पूर्णाहुती होते. पूर्णाहुती झाल्यानंतर ज्यांनी सगळ्यांनी तो यज्ञ केलेला आहे त्याने अवभृत स्नान करायचं असतं. ते पूर्णाहुतीनंतर ते स्नान होतं, त्याला अवभृत स्नान असं म्हणतात. यज्ञ ही तपश्चर्या आहे. या तपश्चर्येची पूर्ती म्हणून अवभृत स्नान करायचं. ते गुरुनीच केलं पाहिजे, त्याच्याच हाताने झालं पाहिजे असं मुळीच नाही. गुरुचा आणि या अवभृत स्नानाचा काही संबंध नाही. याचा संबंध यज्ञाशी फक्त आहे. तर त्या यज्ञातून यज्ञाचं सफलता, यज्ञाची पूर्णता ही होते. तो कालखंड होण्याकरता लागणारी मानसिक तयारी आणि त्या मानसिक तयारीची पूर्तता, या दृष्टीनं अवभृत स्नान होतं. म्हणून आम्ही तेवढं घेतलेलं आहे. आपल्यातले अधिकारी माणसं जी आतापर्यंत झाली त्याने यज्ञयाग केले, मोठ्या प्रमाणामध्ये केले. यातल्या कोणीही गुरुनी शिष्याला आंघोळ घातले वगैरे असं काही घडलेलं नाहीये, तो काही भाग नाही. पण प्रत्येक व्यक्तीचं कर्तृत्व वेगळ्या प्रकारचं असतं. जसं स्वामी स्वरूपानंद हे एका ठिकाणी बसून होते, ते कुठं फिरले नाहीत, कुठं गेले नाहीत. म्हणून आधीचे लोक गेले नाहीत किंवा त्यांनी भ्रमण करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली नाही असं मुळीच नाहीये. ज्याला जसं जमलं त्याप्रमाणे त्यांनी केलं, पण त्या याच्यामधून त्यांनी ती योग्यता प्राप्त केली, त्याचा मूळ भाग हा घेतला. आता अभंग ज्ञानेश्वरी किंवा त्याचं मराठीकरण आपल्याच परंपरेतल्या किती लोकांनी केलंय? कोणीच केलं नाही. या सगळ्यांना बंधनही होतात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, परंतु प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी विषयीचं कार्य यांनी कोणी केलं नाही, ते स्वामींनी केलं. तसं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असतं आणि त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये जशी प्रेरणा येईल त्या प्रेरणेनुसार तो कार्य करतो.
म्हणजे लोकोत्तर माणसाची झाली. यांनी स्वतःच्या स्वतंत्र अशा परंपरा निर्माण केल्यात आणि त्या निर्माण केल्या असं म्हणणं सुद्धा बरोबर होणार नाही. त्या निर्माण झाल्या कारण त्यांचं कार्य आत्मा येणे हस्तगत रत्न होय या अवस्थेला मनुष्य ज्यावेळेला पोहोचतो त्यावेळेला त्याला स्वतंत्ररित्या प्रेरणा येतात. तसं वातावरण निर्माण होतं. ती वातावरण निर्मिती परमेश्वर करतो, ती ईश्वरी इच्छा असते. त्याचा फायदा घेऊन त्याला आलेल्या प्रेरणेचं प्रत्यक्षीकरण करायचं ही जबाबदारी ज्याची त्याची आहे. यातून हे आपलं अवभृत स्थान निर्माण झालं. माझा एक छंद आहे, मला आवडतं आणि त्याला आधार आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये की जी गोष्ट आपण एकट्याने करतो साधनेच्या दृष्टीनं ती साधना 10 लोकांच्या बरोबर केली तर ते अधिक फलदायी होते. कलेक्टिव्ह मेडिटेशनला श्री अरविंदांनी सुद्धा फार मोठं महत्व दिलेलं आहे. आपण सुद्धा सत्संग, आठवड्याचा सत्संग ठेवतो. तो सत्संग एवढ्या करता आहे की सगळ्यांनी एकत्र बसून मग तिथे ध्यान करावं, हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामी सुद्धा पूर्णावस्थेत गेल्यानंतर त्यांचं कार्य वेगळं, पण त्याच्या आधी देखील ते हे करीत होते. जेव्हा त्यांची प्रकृती दजागट होती त्यावेळेला इथं असताना बाबा महाराज सेवा जशी केली तशी त्यांनी बाकीची 4 लोक मिळवले. स्वामी प्रवचन करीत असत, राजकीय याच्यापासून व्याख्यानं देत असत. समाज धारणेवर स्वामीचे केवढे लेख आहेत. स्वामीचे एक ते व्याख्यान ऐकलं तर सावरकरांची आठवण येते. एवढ्या कडक भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे सगळं कार्य स्वामींनी केलं. पुढे मग ज्यावेळेला त्यांची प्रकृती क्षीण झाली आणि करता येणे शक्यच राहिलं नाही त्यावेळेला मग ते आपोआप बंद झालं. तर अशातला मी भागीदार आहे आणि स्वामी तर मला खऱ्या अर्थाने रहस्य म्हणा किंवा त्यांचे खूप बारकावे म्हणा हे अमलानंदांनी मला सांगितलं. अमलानंदांकडे मी 3 दिवस होतो. 3 दिवस माझा त्यांच्याकडे मुक्काम होता. त्यांनीच मला खाऊ पिऊ घातलं, जेऊ घातलं, तिथे ठेवून घेतलं. ज्यावेळेला मी स्वामीचं चरित्र लिहायला घेतलं होतं तेव्हाची गोष्ट. ते म्हणले तुम्ही करता हे फार उत्तम आहे, तुम्हाला सगळी माहिती मी स्वामीची देतो. आणि त्या अनुषंगाने त्यांनी या बऱ्याचशा गोष्टी मला सांगितल्या. स्वामी विषयीचे बरेचसे बारकावे जे कुठेही म्हणजे पुस्तकातून किंवा इतरत्र आले नाही ते त्यांच्याकडून मला कळले. तर सांगण्याचा हेतू एवढाच आहे की प्रत्येकाचं एक वेगळं अशा प्रकारचं कार्य असतं. ती त्याला हल्ली स्वतंत्रतेने हल्ली प्रेरणा असते आणि त्या प्रेरणेचा हेतू एवढाच की कल्याण, लोककल्याण व्हावं, यापेक्षा दुसरं काहीही नाही. केवळ ह्या भावनेतून मी ते अवभृत स्नान इथे घेतलेलं आहे. त्याला शास्त्रीय आधार वगैरे असा मला काही देता येणार नाही. कधीपासून सुरू झालं, काय नाही, काय करतो आपण वगैरे अशा प्रकारचं याचं उत्तर मी काही देऊ शकणार नाही. हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या दृष्टीने संशोधनाला महत्व नाही, माझ्या दृष्टीने प्रत्यक्षीकरणाला महत्व आहे आणि त्यातून जो अनुभव मिळतो त्या अनुभवाला महत्व आहे. त्या दृष्टीने मी एक अडाणी मनुष्य आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून त्यांनी सांगितलं ना असं करायचं तर करायचं. स्वामी म्हणाले असं करायचं. एका ग्रस्ताने ते आपल्याला जी परंपरा मिळते ना त्या परंपरेमध्ये एक व्याकरण दृष्ट्या चुकीचं असा प्रकारचं एक वाक्य आहे. गमागमस्तम गमनादि शून्यम चिद्रूपदीपम तिमिरापहारम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामि हंसम परमात्म रूपम. हे ज्यावेळेला येतं आणि भ्रमभ्रांती विनाशाय, भवभ्रांतीच्या विनाशा करता म्हणून मग ह्या गोष्टी करायच्या असं. ते भवभ्रांती विनाशा आधी येतं, मध्ये 2-3 नावं येतात पुन्हा आणि पुन्हा पुढे येतं. मधली जी नावं आहेत त्यांनी केलेला तो पुढचा प्रचार आहे. त्यामध्ये थोडी विसंगती अशी येते व्याकरणाच्या दृष्टीने, विसंगती अर्थाची नाही.
मला काही संस्कृत फारसं येत नाही, पण एका संस्कृत तज्ञ माणसाने ते चूक दाखवली स्वामीची. ते म्हणाले आपल्या परंपरेमध्ये असं आहे, पण व्याकरण दृष्ट्या चुकीचं आहे म्हणाले, हे धातू साधित बरोबर नाही तेवढं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की माझ्या गुरुनं मला जसं दिलं तसं मी करतो म्हणाले. तुम्हाला हवं तर करा, नाही सोडून द्या म्हणाले. आग्रह नाही. जे आलंय माझ्या गुरुन जसं सांगितलं तसं मी करेन. चुकीचं असलं तर चुकीच. त्या चुकीतूनच मी पूर्णपणे अचूक अशा अवस्थेमध्ये जाईल. ती चूक म्हणजे ते नामस्मरण आहे माझं. ती चूक म्हणजे अगदी भगवंतामध्ये लीन होणं, अशी ती अवस्था आहे. म्हणून चूक बरोबर वगैरे वगैरे त्याला काही अर्थ नाही. फक्त आपल्याला जे भावलं आणि आपल्याला जे आपल्या गुरुंनी सांगितलं त्याप्रमाणे करतो. व्यक्तिगत बाबतीत करतो, लोकांच्या बाबतीमध्ये तेच करतो. सगळ्यांना आनंद मिळतो. अवभृत स्नानामध्ये लोक त्या दिवशी केवढी गर्दी, अवभृत स्नाना करता म्हणून किती लोकांची गर्दी. आनंद मिळतो म्हणूनच ते नुसतं पाणी पडतं असं नव्हे. त्यावेळेला आपण एक प्रकार हरे राम आता जप करतो, मुकुंद राधे गोविंद वगैरे हा जो जप आपण करतो, त्याच्या आधी गायत्रीचा मंत्र म्हणतो. म्हणजे जर कल्पना केली किंवा करू शकत असाल तर प्रत्यक्ष सूर्याकडून तेज घेऊन पाण्याच्या माध्यमातून ते लोकांच्या अंगावर शिंपडतो. मग त्याचा दुहेरी फायदा होतो. उन्हाचा काळ असतो, तो कडक ऊन असतं बाहेर, त्यामुळे गार पाणी बरं वाटतं. शारीरिक दृष्ट्या ते बरं वाटतं आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा माझं अंग अंग जेव्हा पुलकित होतं त्या गार पाण्याने, तेव्हा मला ईश्वराचीच आठवण होते ना. कारण इकडे जप चालू असतो, लोकांचं म्हणणं वगैरे उडणं, जाणारे लोक सुद्धा काही लोक नाचत उडत वगैरे अशी जातात. म्हणजे असं का आनंद आहे ना, आनंदाचा कल्लोळ. मै भी नाचे नचैया जो नाचे, नाचे बुलबुल गैया, असं सूरदासाने ह्या नृत्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्यामध्ये जे आहे ते श्रीकृष्णाचं एक कार्य आहे. श्रीकृष्णाने सर्व प्रकारच्या लोकांचं उत्थान घडवून आणलं आणि हसत खेळत घडवून आणलं. गीतेसारखा ग्रंथ त्यांनी सांगितला जरूर, पण जीवनात साध्या साध्या गोष्टीतून आनंद कसा मिळवावा हे श्रीकृष्णाने सांगितलं. आणि त्या आनंदाचं स्वरूप इतकं बदलून टाकलं की त्याला सब्लिमेशन ज्याला आपण म्हणतो, अशा उच्च स्तरावरून मिळणारा तो आनंद आहे. ही सगळी योजना श्रीकृष्णाने केलेली आहे. आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपण घ्यायचं आणि तसं करायचं. नाम जप करीत आतल्या चित्ताने एकाग्र कसे साधावे प्रयत्न करत आहे, परंतु इतर विचार मधूनच सुरू होता. ते मनाचं कार्य आहे, त्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही आहे. विचार आले म्हणजे विचार येऊच नाहीत अशी अपेक्षा नाही. मी प्रवचनातून वगैरे सुद्धा खुलासा केलेला आहे. विचार येतच राहणार, फक्त त्या विचाराकडे त्रयस्थाप्रमाणे आपण बघू शकलो पाहिजे. प्रयत्न तो करायचा. विचार आले म्हणजे विचार दाबून टाकणं हाही एक भाग आहे, पण प्रत्येकाला तो जमत नाही, अवघड आहे. त्यापेक्षा आणखीन सोपा असला पण परिणामाने जास्त चांगला असलेला उपाय म्हणजे त्या विचाराकडे त्रयस्थाप्रमाणे बघायचं. आणि पुढे जर शक्य झालं हा विचार कुठून आला याचा आपण आपला शोध घ्यायचा. विचाराबरोबर वाहत जायचं नाही, विचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याकरता यातलं काही जमलं नाही, ते विचार आले ते येऊ देत, आपण आपला सोहम सोडायचा नाही. विचार आल्यानंतर तेव्हा मग काही वेळानं थोडं लक्षात येतं की अरे आपण विचार आलेत, भरकटलोय त्या विचाराबरोबर. पुन्हा आपला सोहम 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 आपलं सुरू, राम 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 जे काय आपण करीत असो ते सुरू. आणि श्वासावर ज्या वेळेला विचार येतात त्यावेळेला हा सोहम, एरवी सोहम मनातल्या मनात सोहम म्हणायचा, ठीक आहे. परंतु जेव्हा असे विचार येतात, जोरात येतात, त्यावेळेला श्वासावर म्हणायचं. श्वास घेऊन सोहम
आणि हे करताना नादाकडे अनुसरण हा प्रयत्न करा, विचार आपोआप कमी होतील, निघून जा. आपले विचार, आपला भाव, आपल्या भावभावना, तर्क, भूतकाळातील घटना, भविष्याविषयी योजना इत्यादी विषयीच असतात. बरोबर. ध्यानात असताना विचार बाहेरून येतात. जर हे विचार आत मन बुद्धीच्या स्तरावर चालू असतात तर हे विचार बाहेरून येतात हे समजले नाही. आता असं आहे की हे जे आधीचे विचार आहेत, आपल्या भाव भावना, तर्क, भूतकाळातील घटना, भविष्याविषयी योजना इत्यादी विषयीचे विचार असतात. हे सगळे विचार कुठून आले? बाहेरचे. भाव भावना म्हटलं म्हणजे लोकांची माझी संबंध असतात, त्या संबंधातून निर्माण होतात ना. एखाद्याचा राग आला मला, एखाद्या दिवशी प्रेम वाटायला लागलं, म्हणजे ती व्यक्ती माझ्या बाहेरचीच आहे ना. त्यातून निर्माण होणारा भावना, नंतर इतर काही जाणीवा असतात, त्याला धरून येणारे विचार असतात. हे सगळं कुठून? बाहेरून येतात. म्हणजे ध्यानातले विचार बाहेरून येतात असं नव्हे. नेहमी करता येणारे आपल्या मनातले विचार हे सगळे बाहेरूनच आलेले असतात. आपल्याशी संबंध नाही. आतमध्ये काय? जीव, शिव, आत्मा, त्यांचं कार्य बरोबर चालू आहे. जीव शिव बाहेरशी संबंधित म्हणून बाहेरच्याचा विचार करतात. आत्मा बाहेरच्याशी संबंधित नाही, तो स्वयंभू आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी बाहेरच्याचा विचार किंवा आतला विचार कुठलाच विचार निर्माण होत नाही. त्याच्या ठिकाणी स्वयंभू शक्ती आहे. ती शक्ती तो आत्मा प्रदान करतो. ती शक्ती ग्रहण करण्याची क्षमता जीवाला स्वतःच्या पद्धतीने वाढवावी लागते. ते कार्य जीव करतो. म्हणून हे जे विचार आहेत, हे विचार माझे नेहमी बाहेरून येणारे विचार आहे, बाहेरच्या बाहेर थांबावे. लेले महाराजांनी श्री अरविंदांना जे एक मुख्य सूत्र सांगितलं होतं. त्यानंतर श्री अरविंद ध्यानाला बसले, 3 दिवस पर्यंत ध्यानातच होते. सूत्र सांगितलं की विचार नेहमी बाहेरून येतात. ट्राय टू स्टॉप दम जस्ट ॲट द डोअर. दारापाशी त्याला थांबायला सांगायचं विचारांना. आणि विचार सुरू झाले, थोडीशी प्रगती झाली ना ध्यानामध्ये, म्हणजे आपल्याला कळतं. अकस्मात सगळे विचार वगैरे शांत होतात, सगळं होतं. आणि ते झालं काही वेळ असा निघून गेल्यावर मग कुठेतरी विचार येतो आहे हे कळायला लागतं. तो विचार सुद्धा परवानगी घेतो, मी यात येऊ का? मे आय कम इन सर म्हणून तो प्रार्थना करतो. विचार हे जाणवतं, म्हणजे तो विचार येतो, पण तो विचार भीतभीत येतो, कारण त्याला ते कल्पना असते. बाहेरच्याला आतमधल्या परखड शक्तीची कल्पना असते, त्यामुळे तो भीतभीत येतो. मग हा ज्या वेळेला ये, मग तेव्हा तो येतो तो, आणि मग स्वतःचं अधिराज्य स्थापन करतो. अशी ती विचारांची गंमत आहे. म्हणून या सगळ्या पुढच्या अवस्था आहेत. पण विचार नेहमी बाहेरून येतात, म्हणून बाहेरच्या बाहेर ते थांबावे लागतात. आणि त्याला थांबवणारी भिंत एकच मी आता जी सांगितली ती सोहम. आणि श्वासावर सोहम. चटकन त्यावेळेला जेव्हा अशी जाणीव होती की आता येत आहे विचार, सोहम या हिच्यात लागलं की ते निघून जातात विचार, येतच नाही. म्हणून सुरुवातीला करायचं, फक्त सुरुवातीलाच काय असं नव्हे. जेव्हा जेव्हा हा विचाराचा त्रास वगैरे होईल त्या वेळेला करायचे. आणि त्यातून मग काही विचार असतात ते घरंगळत राहतातच. राहिले तर राहिले, त्यांनी काही बिघडत. पुढे अशी अवस्था येते की इकडे विचारही चालू असतात आणि तिकडे माझं ध्यानही उत्तम रीतीने चालू असतात. ध्यानाचे अनुभव येतात आणि विचारही इकडे तिकडे लहान मुलासारखे खेळत असतात. त्याची चिंता करण्याचं काही कारण राहत नाही. स्वामीजी, साधना चांगली होते, परंतु दैनंदिन जीवन जगत असताना जगात
वावरावंसं वाटत नाही. सतत ही भावना तीव्र होते. ते आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होऊन जावं इतकी तीव्र होते की या क्षणी ती घटना घडून जावी असे का होते. यामुळे नैराश्य येतं व जगण्याविषयीची आसक्ती खूप कमी होते. आता असं आहे की हे सगळं वर्णन आहे ना, हे वैराग्याचं वर्णन. आणि वैराग्य ही तर एक प्रगतीतली पायरीच आहे. आपलं थोडस जीवन असं अर्धवट झालेलं आहे की एका बाजूला अध्यात्म करावंसं वाटतं, दुसऱ्या बाजूला माझं भौतिक जीवन ते अध्यात्म करू देत नाही. करावंसं वाटणं ही चांगली प्रक्रिया, आणि जसा मनुष्य त्याप्रमाणे करायला लागतो त्यानुसार त्याचे परिणाम दिसायला लागतात. स्वाभाविकच आहे. मग त्यातून विवेक आणि वैराग्य ह्या गोष्टी प्रगट होतात. वैराग्य येतं तसं अरती जनसंसदी गीतेत वर्णन आहे याचं सगळं, की लोकांमध्ये फारसं मिसळावंसं वाटत नाही. फारशा गावगप्पा मारणं, सगळं बोलणं वगैरे अशा प्रकारचा अगळपगळपणा जो आहे आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये, ते नकोसं वाटतं. कारण माझा प्रत्येक क्षण माझा महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण माझ्यापासून दूर जातो आहे, मी मृत्यूच्या जवळ येतो आहे. त्यामुळे तो क्षण वाया गेला असं घडू नये असं वाटणं हे प्रगतीचं लक्षण आहे. आणि लोकांमध्ये मिसळण्याचं तसं होतं. मग काय करायचं अशा वेळेला, की लोकांनाही कळू नये की हा काहीतरी वेगळं करतो म्हणून. आपलंही काम साधावं. जगा तुमचे लोकांना कळत त्याची ज्ञानेश्वराची ओवी आहे ना, आपुले अंतर जगा माझी वर्तावे. जगा माझी वर्तावे आपुले अंतर कळू न द्यावे. म्हणजे व्यावहारिक लोकांना ही युक्ती सांगितलेली आहे. ही लोकांकरता युक्ती आहे की आपलं अंतर कळू द्यायचं नाही. नाही तर काय होतं, सुरुवातीला ते एक होतं की मी अशी साधना करतो, तमुक करतो वगैरे, हा थोडासा अहंकार येतो आणि मग लोकांच्या समोर सांगत बसावं. काही लोकांना मोठमोठ्याने परमार्थ बोलण्यामध्ये आनंद मिळतो. काही असे असतात. एकदा आम्ही बावतला जात होतो, बसमध्ये बसलो होतो, मागं 2 माणसं होते. एवढ्या मोठमोठ्यांनी अध्यात्माची चर्चा त्यांची चालली होती. तशी चर्चा चांगली चालली होती, परंतु एकूण त्यांच्या दिसून आलं की त्यांची इच्छा असलेली बसमधल्या इतर लोकांनी ते ऐकावं की मी काहीतरी अध्यात्म करणार आहे. हे नको, याची काय गरज आहे. बसमधले लोक थोड्या काळापुरते. पण ही वृत्ती निर्माण, तो अहंकार असतो. म्हणून तो अहंकार वाढू द्यायचा नाही. मी अध्यात्म करतो हा अहंकारही एका बाजूला येतो, तो वाढू द्यायचा नाही. त्याचप्रमाणे त्यातून निर्माण होणारी जी माझी मानसिक अवस्था आहे, ज्यामुळे लोकात मिसळू नये किंवा इतर फाजील भानगडीत पडू नये असं वाटायला लागतं, ती जपायची. हे युक्तीने करावं लागतं. त्याला विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक ज्याचा त्याला आपोआप येतो तो सुद्धा साधनेतून येतो. अशा पद्धतीने त्याला अगदी ठोकमान पद्धतीने अमुक असं कर वगैरे असं नाही सांगतायत. आपलं थोडस बदलवायचं. फारच त्रास व्हायला लागला तर मग ध्यानाची प्रक्रिया बदलाय, आणि ध्यानातून अगदीच झालं की आता सगळं सोडूनच ध्यान देऊ, मग ध्यान बंद करावं. आणि सांभाळायचंय. जेव्हा तशी तयारी होते त्याची गोष्ट ते रमण महर्षी ते तर त्या वयाच्या 8व्या वर्षी गेले, सोडून गेले. मग ते सगळ्यांचं सोडून गेले. सगळं पुस्तक होते. 2री 3री मध्ये काहीतरी जात होते शाळेत ते, तर ती पुस्तकं होती, पुस्तकं विकली आणि त्यातून जे थोडेसे पैसे आले त्यांनी तिरुवन्नामलईचं तिकीट काढलं
आणि तिरुवन्नामलईला पोहोचल्यानंतर जे पैसे शिल्लक राहिले होते ते तिथे भिकाऱ्यांना वाटून दिले. म्हणजे आता ही मनाची अवस्था काय. आणि मग जे गेले तिथे ध्यानालाच बसले, खाण्याची चिंता नाही, पिण्याची चिंता नाही, काही नाही, काही कोणाला विचारणं नाही, मागणं नाही, घेणं नाही, ह्या सगळ्या आतून होणाऱ्या अवस्था आहे. आपण नेमकं याच्यामध्ये कसा हो हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. आणि आपल्याला जेव्हा संसारही सांभाळायचा आहे, बाकीच्या लोकांनाही सांभाळायचं आहे, तेव्हा मग त्यांच्या कलाकलाने घ्यायचं आणि आपलं अध्यात्म थोडंसं बाजूला ठेवायचं. फारच त्रास होत असेल तर बाजूला ठेवावं, हा एक उपाय आहे त्याचा. नाही तर अर्धवट परिस्थितीमध्ये काहीच जमत नाही असं होतं. तर थोडा बंद ठेवावं, जसं आपल्याला जमेल तसं करावं. आणि फार त्रास होत असेल तर साधना काही दिवस बंद करा, काही बिघडत नाही. बरं, ती भरपाई होते. श्वास घेताना व सोडताना काय म्हणणे जास्त योग्य आहे? सोहम हम सहा ओम श्रीराम. काही म्हटलं तरी चालेल. सोहम म्हणा. आपण आपले सोहमोपासक आहे. तुम्ही मला वाटतं माझी अनुग्रहित आहातच, त्यामुळे तुम्ही सोहम म्हणा. इतर म्हणण्याची गरज नाही. काही म्हटलं तरी सारखंच आहे, परंतु आपला सोहम आपल्या गुरुजी जे सांगितलं ते म्हणावं. आणि सहजरीतीनं मनामध्ये जर श्रीरामाचं नाव आलं की त्याला विरोध नाही. श्रीराम म्हणा, शिव म्हणा, गणपती म्हणा, कुठलंही म्हणा, सगळ्या देवांची उपासना मी करतो ना, माझा कुठल्याही देवाशी विरोध नाही. सगळे देव आपल्यावर प्रसन्न आहेत, परंतु आपल्या गुरूंनी जे सांगितलं असेल, जो मंत्र सांगितला असेल तोच म्हणावा. बाकी जो वाटेल ते म्हणाल, काही हरकत, पण या पद्धतीनं म्हणा. मी सांग सोहम असं, श्रीराम असं, अशा पद्धतीने ओम नमः शिवाय ओम, अशा पद्धतीने म्हणायचं. दिवसभर नामस्मरण करताना असे होते की कधी श्रीराम म्हटलं जातं, कधी ओम विद्यानंदाय विद्महे, हे आताच उत्तर दिलं ते जायचे. कधी ओम नमो भगवते विद्यानंदाय, तर कधी आणखी असेच काही, किंवा सोहम. तर असे चालते का? हे अनुसंधान होऊ, हे सगळं अनुसंधान आहे. उलट चालते का तर प्रश्न नाही. धारणेची बैठक एकदा स्थिर झाली आतून, म्हणजे आपोआप ही देवाचीच नावं येतात. सकाळी उठून अकस्मात तुम्हाला त्या देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोळी, किंवा अशा प्रकारचं आपोआप कुठे नृसिंहाचं नाव, ज्याचं मी कधी नाव घेत नाही, त्याची आठवण येते. कधी गणपतीचं आठवण येते. कारण एका स्तरावरची जी सर्व मंडळी आहेत, ते व्हायब्रेशन माझ्यामध्ये येऊन पोहोचतात आणि ते या देहाकडून ग्रहण होतात. म्हणून ती वृत्ती निर्माण होते. त्या वृत्तीनुसार तो जप होतो. त्यात काहीही बिघडत नाही. जसं येईल त्याप्रमाणे करायचं. हा, कुठं वेड वाकडं भलतंच काहीतरी यायला लागलं तर मग ते थांबवायचं, असा. पण ह्या सर्व चांगल्या वृत्ती आहेत. देवाचं नाव, विविध देवाचं आजपर्यंत तुम्ही घेतलं नाही असं सुद्धा स्मरण व्हायला लागतं. जे कधी वाचलं नाही ते सुद्धा त्याचं स्मरण व्हायला लागतं आणि ते मुखातून आपोआप घ्यायला लागतं. तंद्री सुद्धा लागते. अशा अनेक गोष्टी आहेत. सोहम अनुसंधानासंबंधी व्यावहारिक जीवनात कर्म करीत असताना फावल्या वेळात नेहमी करता सोहम अनुसंधान साधले जाते. मात्र प्रत्यक्ष कर्म करीत असताना अखंड सोहम अनुसंधान नेमके कसे साधावे, याला हे अवधान असं म्हटलं. पण तो प्रत्यक्ष जप करावा लागत नाही. एकले अवधान दीजे, मग सर्व सुखासी पात्र होई. हे जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलंय ना, तर अवधान प्रक्रिया, मग त्याकरता जपही लागत नाही, मुखाने म्हणण्याची गरज नाही. मनातल्या मनात ते अवधान हे ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पोटाने म्हटलं तर घशाला शोष पडतो,
म्हणणं अशक्य होतं. आता सकाळी मी जेव्हा तीर्थ देतो, बराच वेळ जातो. आता त्या ह्याच्यामध्ये माझा जप चालू असतो, पण हा जो जप आहे हा ओठाने मी करत नाही, मनातल्या मनात करतो. ही मनातल्या मनात जप करण्याची प्रक्रिया जशी वाढते तसं हे सगळे प्रश्न निकालात निघतात, आणि त्यालाच अनुसंधान म्हणतात. तर अनुसंधान प्रक्रिया वाढवावी म्हणजे हे काही शिल्लक राहत नाही, आणि यातलं गैर असं काही नाही. बरं, फावल्या वेळात नेहमी करता ठीक आहे, प्रत्यक्ष कर्म करीत असताना अनुसंधान ठेवायचं. आता हे अवभृत स्नानाविषयी विचारलेलं आहे. कृपया अवभृत स्नान याविषयी थोडक्यात सांगावे. मी थोडक्यात काय बरंच विस्तारपूर्वक सुरुवातीला सांगितलंय. गोदावरी स्नान, नर्मदा स्नान, कर्दळीवनात स्नान व तसेच अवभृत स्नान आपल्या आश्रम व शिष्य मंडळी व्यतिरिक्त सर्व शिष्य त्यांची गुरुजी सेवाच करतात. बरोबर, बाहेर कोणालाही हा सर्व स्नानाचा प्रकार सांगितल्यास आम्हात बरेच लोक हसतात. गुरुची सेवा करायची असते, गुरुकडून सेवा घेणे हे योग्य नव्हे. या त्यांच्या प्रश्नावर उत्तर देणे अवघड होऊन जाते. त्यातून गुरूंनी एकदा स्नान घातल्यानंतर असमाधानी राहून परत पुन्हा स्नानाचा लाभ मिळवून घेणाऱ्यांना काय सांगावे असं होतं. ते ठीक आहे, ते अडाणीपणा आहे. पुन्हा पुन्हा येतं ते बरं वाटत असतं म्हणून पुन्हा लोक येतात. तर बालबुद्धीतून निर्माण झालेल्या त्या गोष्टी आहेत. पण हे जसं गुरुची सेवा करायची असते, गुरुकडून सेवा घ्यायची नसते, हे बरोबर आहे, हे त्याचं वाक्य बरोबर आहे. पण गुरुने आधी सेवा केल्याशिवाय गुरुची सेवा कशी करणार? अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह गुरुच देतो ना. मग ते गुरुकडून झाली शिष्याची सेवा असते. अवभृत स्नान हे त्या स्वरूपाचं आहे. इथं सेवेचा हा जो आहे, समजा एखादा मनुष्य आजारी असेल, त्याचं अंग हे करून देणं किंवा कुठं त्याला औषध पाणी करणं वगैरे ही सगळीच सेवा आहे, देहसेवा आहे. या देहसेवेचे महत्व असतं, ही सगळं असतं, हे करावं लागतं. हे शिष्याने गुरुचं करायचं. गुरु सहसा शिष्याच्या बाबतीत ते करत नाही, पण खरे गुरु ते सुद्धा करतात. आमचे स्वामी खरे गुरु होते. त्यांनी शिष्याकरता सेवा केवढी करावी, आमच्याकडून होणं शक्य नाही, कोणाकडून होणार नाही. बाबल्या बोथरे हा आजारी होता, स्ट्रँग्युलेटेड हार्निया झाला होता त्याला. तो रत्नागिरीला त्या काळानुसार त्याचा त्या ऑपरेशनची वगैरे आवश्यकता होती. आता हे सगळं करायचं म्हणजे त्याला आधार कोणाचा नाही, त्याला आधार स्वामीचा. स्वामीने अनेकांना आधार दिले होते. खूप गोष्टी आहेत हो, संत जीवनात फार मोठाल्या गोष्टी येतात. त्याने अनेकाला इथपर्यंत की ते शिक्षक होते, यांच्या बरोबरचे जे शिक्षक होते यांचं ते शिक्षण सगळं बरखास्त झालं पुढे. पण ते त्यावेळेला असलेली जी शिक्षक मंडळी आहेत त्यांनी कुठं जायचं, काय करायचं? आणि तो काळ होता म्हणजे पारतंत्र्याचा काळ होता, ज्या वेळेला ब्रिटिशांची जबरदस्ती चालू होती, नोकऱ्या नव्हत्या लोकांना, असा काळ होता तो. तर त्याने त्या शिक्षकात तेव्हापासून 5 रुपये मी तुला देईन असं कबूल केलं. पुढे मग सगळं स्वामी संत म्हणून झाले, एका ठिकाणी बसलेले होते, ते जाऊ शकत नव्हते कुठे. तरी तो शिक्षक बरोबर 1 तारखेला यायचा किंवा पहिल्या आठवड्यात महिन्याच्या यायच्या, आणि त्या अवस्थेत त्याला बरोबर 5 रुपये द्यायचे. आयुष्य शेवटपर्यंत चालवलं होतं. सामान्य गोष्ट नाहीये. हा मनाचा स्तर यातून कळतं.
पॉंडिचेरीच्या माताजी ज्या आहेत ना, ह्या जेव्हा प्रथम भेटायला गेल्या होत्या यांना, श्री अरविंदांना भेटायला गेल्या होत्या, तर त्यावेळेला चौकशी करीत गेल्या. बाकीच्या लोकांना कोणी बाबा महाराज कोणी आहे वगैरे काही कल्पना माहिती नव्हतं. तर तिथं असं जात असताना तिथे सडक झाडणारी बाई होती. तर तिला यांनी विचारलं की इथे कोणी असा महाराज बाबा वगैरे कोणी आहे का इथे? तर ते म्हणाले मला जास्त काही माहित नाही, पण म्हणाले ही जी माडी आहे ना वरची, इथे एक बाबा राहतात म्हणाले. ते त्याप्रमाणे गेले. तिथे श्री अरविंद होते. त्या बाईने जिचा पुढे आयुष्यात कधी संबंध येण्याची शक्यता नाही, अशा बाईनी ती माहिती दिली. केवळ त्या माहिती करता म्हणून कृतज्ञता बुद्धीनी माताजी मरेपर्यंत त्या बाईला 5 रुपये देत होत्या. हे काय वृत्ती, काय हा स्तर काय विचाराचा. त्यातून संत महात्मे निर्माण होत असतात. ही सोपी गोष्ट नसते. तर स्वामी त्या बाबला बोथरेला ते म्हणले की कर तू आता तिथे ऑपरेशन कर म्हणाले, आणि तुला कोणी नाही तर मी तुझ्याकरता डबा वगैरे घेऊन येईल महाराज. स्वामी स्वतः तिथे त्यावेळेला ते स्वावलंबन आश्रम त्यांचा होता, त्यावेळीची ती गोष्ट आहे. तर ते त्याच्याकरता करायचे स्वयंपाक. त्यांची आई जरा रागीट होती, ते कधी करायची नाही वगैरे, असं स्वतः स्वयंपाक करायची आणि करून, आणि त्याचा तो डबा वगैरे तयार करून चालत रत्नागिरीला यायचं. त्यावेळेला आता सारख्या एसटीच्या बसेस वगैरे हे काहीही नव्हतं. चालत जावं लागत असे. आणि ते सुद्धा त्या भाटाला गेलं की तिथं होडी असायची. त्या होडीने मग राजीवड्याला यायचं आणि तिथून मला चालत त्या दवाखान्यापर्यंत जायचं. हे सगळं स्वामी स्वतः करीत असत आणि 2दा करीत असत. सकाळी आणि संध्याकाळी 2दा करीत असत. आता एवढी सगळी शिष्याची सेवा हे स्वामींनी केली ना. आता आणि इतर वेळेला सुद्धा ते म्हणायचे, आपला खेद व्यक्त करायचे की मी फार काही तुमच्याकरता करू शकत नाही, पण म्हणाल होईल तेवढं केल्याशिवाय राहत नाही. जेवढं शक्य असेल तेवढं करावं. शिष्याला सुद्धा की फार मोठी अपेक्षा असते गुरुकडून असं नाही, पण कित्येकदा त्याची गरज असते, करायला पाहिजे ते, मग तेवढं करायचं. ज्या पद्धतीनं त्याची गरज भागल्या जाईल त्या पद्धतीची वागणूक हे गुरु करतो. ती सेवाच आहे, पण अशा प्रकारची सेवा वेदांतालाही मंजूर आहे. म्हणून गुरुची सेवा करायची असते, गुरुकडून सेवा घ्यायची नसते वगैरे, हा सर्वसामान्य. पण या लोकांना काय असतं, इन जनरल लोकांना माहिती नसते, कल्पना नसते कुठल्याही गोष्टीची, आणि मग ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. आणि मग ते त्यांनी कशाला आंघोळ घालायची, मग त्यातून आणखी काहीतरी बोलतील. उद्या कुठल्याही प्रकारची टीका होऊ शकेल. लोकांच्या जिभेला हाड नसतं. म्हणून आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता सावून जावे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं. ज्ञानेश्वरावर काय कमी टीका झाली, ते असेच का केले? तसं ज्ञानेश्वरांना शहाणपण शिकवणारे लोक होतेच ना. हे सगळे प्रश्न संपले, कारण आता ध्यानातल्या गोडीकडे आपण आलो. ध्यानात गोडी कशी निर्माण होईल हा पहिला प्रश्न होता. म्हणजे बाकी सगळे प्रश्न आता संपले. थोडक्यामध्ये या गीतेबद्दलचं, गीतेचं महिमान ऐकावं, बोलावं, जगावं असा. म्हणून गीतेचं मोठेपण, श्रेष्ठत्व हे कळण्याकरता गीतेचा अंतरंग कळायला पाहिजे ना. म्हणून गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. मनुष्य अभ्यास जसा करायला लागतो तसं हळूहळू एक एक पदर उलगडला जातो. हा जो पदर आहे, हा पदर गीता ह्या तत्वज्ञानातला पदर नाही, माझ्या जीवनातला पदर आहे. कारण गीता ही जीवनाशी थेटपणे निगडीत आहे.
या निगडीतपणाला मंत्र रहस्य असं म्हटलेलं आहे. हे मंत्र रहस्य जो उलगडून दाखवतो त्याच्या बाबतीत भगवंतांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं ते हे मंत्र रहस्य गीता. मेळवी जो माझी भक्ता अनन्य जीवना माता बालका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आवडेसी. आता ही गुरुची सेवा आहे ना, गुरुकडूनच झालेली सेवा नाही. त्याला गुरुदक्षिणा, या गुरुला गुरुदक्षिणा देणारा जो आहे तो परमेश्वर आहे. तो कशाने देतो? देहापाठीमध्ये एक जीव होय, हे त्याला मिळतं असं त्या श्रीकृष्णाने सांगितलं. तो श्रीकृष्ण कसा? सर्व रूप रूप असे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्ण. असा तो श्रीकृष्ण. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मग ज्ञानेश्वरांना असं वाटलं की ठीक आहे, आत्मा हे मुख्य बीज आहे. आत्मा सर्वश्रेष्ठ आहे, पण आत्मा मुख्य बीज आहे. देहाच्या दृष्टीनं आत्मा हा देहातलं मूळ स्थान आहे की ज्यामुळे हा देह जगतो. या देहाच्या जगवण्याकरता अत्यंत महत्व आहे मनुष्य देहाला. इतर पशुपक्षाचे देह नव्हेत, त्या सगळ्या भोग योनी आहेत. हा मनुष्य देह ही कर्म योनी आहे. इथे कर्म करायचं आहे, पण कर्म केल्यानंतर मग त्यातून जी जीवावस्था त्याला प्रत्ययाला येते, त्या अवस्थेतून तो शिवावस्थेकडे जायचा, तिथून आत्मावस्थेकडे जायचा. आत्म्याकडे गेल्यानंतर तो मूळ बीज आहे. आणि जसं बीज आहे तसंच ज्या वेळेला बीज आहे त्याच वेळेला त्याच क्षणी सर्व देहाला तो व्यापून आहे. असं हे आत्मतत्व आहे. देहाला चालवणारं, देहाची व्यापकता वाढवणारं, देहाच्या कर्माला गती देणारं आणि देहाला कर्मफल निरहंकारी पद्धतीनं मिळवून देणारं असं जे आहे ते सगळं आत्म्याचं स्वरूप आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तो आत्मा करीत असतो. तो आत्मा गवसणं, तो मला प्राप्त होणं, हे गीतेचं सगळ्यात मोठं महत्वाचं कार्य हे आहे. इतर गीतेमध्ये सगळंच काही आहे आणि त्याचा ज्ञानेश्वरांनी विस्तार इतका मोठा केलाय की जगातली सगळी शास्त्र त्यात आलेली आहेतच, परंतु जो ज्ञानेश्वरीचा जाणकार असेल त्याच्या ठिकाणी मग सगळं शास्त्रे स्वयंभे निगती मुखे असं म्हटलंय. आपोआप सर्व शास्त्र त्याच्या मुखात. एवढी मोठी प्रगती त्याची होते. आता म्हणजेच काय होतं दुसऱ्या बाजूने, तर आत्मा हे हस्तगत असं रत्न होत. त्यामुळं गीतेचं महिमा किंवा भगवान श्रीकृष्णाची कृती गीतेच्या रूपाने जी प्रगट झाली, तिचं श्रेष्ठत्व, मांगल्य आणि दिव्यत्व एवढं मोठं आहे की त्या अभ्यासातून आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. बाकीच्या तर सर्व गोष्टी मिळतीलच मिळतील, त्याची चिंता करायची नाही. पण प्रत्यक्ष आत्माचा कसा मिळेल? तर माझ्या हाती आले रत्न, मी पाहतो ते रत्न नव्हे. रत्न मला समोरच दिसेल, पण ते रत्न माझ्या हाती आहे, माझं स्वतःच रत्न आहे. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. अशा प्रकारची योजना ज्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे त्याचं नाव आहे भगवद्गीता. म्हणून गीता ही व्याख्याती म्हणून झालं ख्यातनाम. गीता हे ख्यातनाम ज्या गोष्टीचं आहे त्या गोष्टीची
मनुष्य आत्म्याकडे जाऊन पोहोचतो आणि इथपर्यंत जाऊन पोहोचतो की त्यामुळे आत्मा हस्तगत रत्न होतो. आणि ह्या गीतेमध्ये आणखीन काय, आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हस्तगत रत्न तर होतच होत, हा शेवटचा भाग आहे. परंतु ते प्राप्त होत असताना, प्राप्त करीत असताना आणि जीवाची उच्चावस्था निर्माण होत असताना त्या प्रभेखाली मनुष्य ज्यावेळेला जातो त्यावेळेला आत्मा हस्तगत रत्न होण्याच्या आधी अगणित अशा स्वरूपाचं त्याला प्राप्त होता. त्यामध्ये सिद्धी आल्या, त्यामध्ये धन दौलत आली, त्यामध्ये अधिकार आला, सत्ता आली, त्यामध्ये कापड चौपट घर दार अमक डमक ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळं मिळतं त्याला. त्या करता करायचं नाही, करायचं आत्मप्राप्ती करता. आणि जेव्हा आत्मप्राप्ती करता तो करायला लागतो त्यावेळेला सर्व गोष्टी त्याला आपोआप मिळून जातात. अशा प्रकारचं मोठं विलक्षण हे सगळं आहे. फक्त एवढंच त्याला बंधन थोडस ज्ञानेश्वरांनी एवढं घातलं, गीतेनेच मूळ घातलं. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो अभक्त असेल, पाखंडी असेल, देवावर विश्वास न ठेवणारा असेल, नास्तिक असेल, त्याला चुकूनही सांगू नकोस. आता चुकून सुद्धा अशा माणसाला गीतेचं श्रेष्ठत्व सांगायचं नाही. कसं आता मगाशी प्रश्न, अवभृतस्थान लोकांना सांगितलं, सांगायचंच नाही, बोलायचंच नाही. जे माणसं अशा रीतीने टीका करीत असतील किंवा टिंगल करण्याकरता म्हणून विचारत असतील त्यांना सांगायचं नाही, आहे म्हणा. किंवा आपण हे आपल्या गुरुकडून मिळवतो हे आपण कशात सांगायचं. समर्थाने तर एवढं म्हटलंय की एखाद खजिना आहे, हा जसा आपण जपून ठेवतो. माझ्या बँकेमध्ये किती रुपये हे आपण कधी सांगतो, इतके माझं आहे म्हणून. तसं हे जपून ठेवायचं. म्हणजे लोकांना सांगण्याचं आपण मोठेपणा म्हणून सांगायला जातो. हा मोठेपणा एक प्रकारचा अहंकार आहे. साधनेला अहंकार विरोध करणार आहे. म्हणून एक गोष्ट म्हणजे लोकांसमोर बोलायचं. अध्यात्म ज्ञान कोणाच्याही समोर बोलण्याची गोष्ट नाही, ते आपण एकट्याने प्रत्यक्षात करण्याची गोष्ट आहे. अशा पद्धतीने काही पथ्य सांभाळून जर आपण राहिलो आणि दरवेळेला विवेक वापरला तर अनेक गोष्टी माणसाला जीवनामध्ये प्राप्त होतात. हे सगळं गीतेतून मिळतं. त्यांनी ते पुण्य वगैरे किती मिळतं. एकदा गीता पठण केलं संपूर्ण तर भूदान दिल्याचं पुण्य त्याला मिळतं. पृथ्वीची दान केली त्याने. गीतेचे महिमा याच्यात अभंग ज्ञानेश्वरी सुरुवातीला नामदेवाने बघितलेलं ते वाचा ना. 1000 गायी दान केल्याचं पुण्य त्याला मिळतं. म्हणजे पुण्य पापाच्या दृष्टीने विचार केला तर तेही मिळतं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मिळतात. आणि सगळं संपत्ती वगैरे विपुल धनही देतो, मोक्ष दानही देतो. त्या विष्णू सहस्रनामामध्ये ते सगळं वर्णन आहे. म्हणजे हेही मिळतं, तेही मिळतं. आणि माझा तरी अनुभव असा आहे, म्हणजे अहंकार किंवा मोठेपणा म्हणून सांगत नाही. मी बरेच वर्षापासून अध्यात्मामध्ये आहे, विशेषतः 81 सालापासून तर प्रबळपणाने मी इकडे आहे. त्या ह्याच्यामध्ये त्या ह्या एवढ्या कालखंडामध्ये पुष्कळ लोक माझ्याकडे आलेले आहेत. त्यांना मी अनुग्रह दिलाय, साधनेला लावलं. माझा मोठेपणा म्हणून मी सांगत नाही की मी काही त्यात केलं असं म्हणण्याचाही माझा भाग नाही.
पण बहुतेक सगळी मंडळी जी आहेत ना ती आता सध्याच्या काळात सुस्थितीत आहेत. भाग्य प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्यामुळे सुखदुःख, शारीरिक सुखदुःख ही येत राहतात. पण एकूण तुलनेने पाहिलं तर आजच्या काळामध्ये ही सगळी मंडळी व्यवस्थिशीर आहेत, सुखी आहेत. पण त्याचा पोटा पाण्याची तसदी त्यांना पडणार नाही एवढं निश्चित त्यांना माझ्याकडे मिळालंय. अध्यात्माच्या व्यतिरिक्त अध्यात्मातलं असं आहे की ज्याची जेवढी क्षमता असेल तेवढं तो घेईल. म्हणून ती क्षमता वाढवायची, आध्यात्मिक क्षमता वाढवायची, मागणी काही करायची नाही आणि आनंदात जीवन जगत राहायचं. कालांतराने खऱ्या अडचणी ज्या असतात ना त्या बरोबर निघून जातात, केवळ साधनेतून निघून जातात. आणि सोम साधना एवढी मोठी पॉवरफुल आहे की त्यातून सगळं मिळतं. कारण मूळ जे निर्गुण तत्व आहे त्याच्याशी सोम साधना भिडणारी आहे. आणि निर्गुण तत्वातून जे मिळतं ते तसं दाखवता येत नाही, परंतु अमाप मिळतं, अफाट मिळतं. भौतिक दृष्ट्याही अफाट मिळतं आणि आध्यात्मिक दृष्ट्याही अफाट मिळतं. अशा प्रकारची साधना आपण करतो आणि त्या साधनेला पुष्टी तुष्टी कशातून मिळत असेल त्या गीतेतून. म्हणून गीता हा मूळ ग्रंथ, गीता भागवत हे मूळ ग्रंथ आहेत, अतिशय चांगले ग्रंथ आहेत. त्या मानाने भागवत तरी एकांगी आहे, कारण भक्ती सुद्धा एकांगी टोकाची भक्ती अशी भागवतामध्ये येते. अर्थात त्यांनी समन्वय केलेला आहे तिच्यामध्ये. भक्तीच्या पराभक्तीकडे भागवतांनी नेलेला आहे. नारद भक्ती सूत्रात त्यांनी पराभक्तीचा उद्घोष केलेला आहे. तथापि त्यामध्ये थोडासा प्रभाव हा गवळणी भक्तीचाही प्रभाव त्याच्यामध्ये येतो. पण त्यालाही सांभाळून भौतिक जीवन आणि अध्यात्म जीवन या दोन्ही मध्ये उत्तम प्रकारची भरभराट आपल्या सोहम साधनेतून होते. आणखीन काय आपण 7 दिवस पर्यंत सप्ताह केला. यावेळेला गीता घेतली. थोडी गीता घेणं जास्त सोयीचं पडेल असं मला वाटायला लागलं, कारण गीतेमध्ये सगळं काही येतं. आणि भावार्थ गीता जी आहे ना ते म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीपेक्षा सुद्धा भावार्थ गीता वाचायला थोडी आहे, सोपी आहे आणि समजायलाही सोपी आहे. वेळ त्याला कमी लागतो, त्यामुळे बाकीच्या गोष्टीला वेळ बऱ्यापैकी मिळतो. त्यामुळे हा ग्रंथ उत्तम आहे. आणि हे आणि संक्षिप्त अभंग ज्ञानेश्वरी एवढं घेतलं म्हणजे सगळं सार. वर्षातून एकदा असं सप्ताह करावं काही हरकत नाही, पण सप्ताह केला म्हणजे सुटलो यातून एकदाच असं वाटून घेऊ नये. आनंद त्याचा कायम राहावा आणि इथं जे मिळवलंय ते वर्षभर आपल्या मनामध्ये गोळवट ठेवून त्याच्या ते बीज रूपाने त्याचा विस्तार करायचा आहे. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम.